नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग सुकर्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7 वाजल्यापासून ते 8 वाजून 25 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 17 मिनिटांपासून ते 1 वाजून 5 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9 वाजून 50 मिनिटांपासून ते 11 वाजून 16 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 2 वाजून 6 मिनिटांपासून ते 3 वाजून 32 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युतियोग करणार आहे. नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणारा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं फार महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मानसिकतेच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी जाणवतील. काळजी घेणं सतर्क राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्यामुळे रिलेशनशिपवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. काळजी घ्या. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून मातेच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आजाराच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. आजच्या दिवसात वास्तूच्या संदर्भातले कुठलीही महत्त्वपूर्ण कामं आरंभ करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. दमछाक थोडी झाल्यासारखी वाटेल. मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड होईल. त्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस याची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्कता बाळगणं
फार गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. छोट्या मोठ्या कारणावरून तुमचा तोल जाऊ शकेल. गोष्टी टोकाच्या झाल्यासारख्या जाणवतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर किंवा त्यांच्या नातेसंबंधामध्ये थोडासा तणाव आल्यासारखा वाटेल. दोघांमध्ये गैरसमजाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुम्हाला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी असेल किंवा मोठी अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू नका. फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारचे असतील करू नका. अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे कुठल्याही आर्थिक संदर्भातली गोष्टींची अपेक्षा आजच्या दिवशी असेल तर ती पूर्ण होऊन थोडंसं कठीण होऊन बसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील की ज्या आगामी काळात तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. फसलं जाणं, फसवले जाणं अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तुमच्या दोघांमध्ये अविश्वासाचं वातावरण तयार होऊ शकेल. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.